नमस्कार. आज मला ना आठवण आली ती मी लहान होती ना, शाळेत म्हणजे मी सगळीकडे मला खूप बोलायचं असायचं आणि वेळ कमी द्यायचे शाळेत वगैरे 2 मिनिटात बोल वगैरे आणि मग जास्त बोलण्यासाठी मी खूप फास्ट बोलायची. इतकी फास्ट बोलायची की मी जे आईला हा शब्द तेव्हा नवीन असताना शिकले होते, लहान असताना शाळेमध्ये कोणाचं वगैरे ऐकून तो मी एवढ्या जोरात पटकन बोलायला जायची की तो अल्लासारखा ऐकायला यायचा. आणि घरी 2-3दा त्याच्याबद्दल म्हणजे आईला ह्या शब्दाबद्दलच माझ्या घरी हे असले शब्द आपल्याकडे नाही पाहिजे. म्हणजे आम्हाला आईला साला हे पण बोलायला घरात हे नाही, म्हणजे नाही, हे आपल्या आपल्या संस्कृतीतले नाही असं. तर आम्हाला ना धोतरवाले एक हेडमास्टर होते आणि ते अ, फक्त शिक्षक वर्गात नसते, म्हणजे गैरहजर असेल तर मग ते एक तास तो वर्ग घ्यायच्यानंतर तो विभागून दुसरीकडे जा आणि त्या वर्गामध्ये ते आम्हाला शक्यतो कुठलाही विषय नाही, एक छान गोष्ट सांगायचे आणि त्या गोष्टीतून तुम्हाला काय कळलं असं. त्यामुळे या वर्षातून ते अगदी आम्हाला एका वर्षामध्ये 2-3 वर्ग जास्तीत जास्त घेत असतील. कारण मग ते शाळा व्यवस्थित हे करायचे ते, म्हणजे आधीच सांगून शिक्षिका जायच्या, जर कधी सांगितलं नाही तर ही वेळ यायची. तर आणि माझा प्रत्येक वेळेला काही विचारल्यावर हात असायचा वरती. म्हणजे शंका पण विचारायची असेल तर हात वरती असायचा, उत्तर विचारलं तरी हात वरतीच असायचा. तर मला एकदा त्यांनी सांगितलं की मी खूप फास्ट बोलताना त्यांनी कळलं त्यांना की मला थोड्या वेळामध्ये जास्त बोलायचं म्हणून मी घाई करते. मला म्हणाले, "तू हे कशासाठी बोलते आहे? तुझ्या मनातलं काढण्यासाठी बोलते का आम्हाला?" म्हणजे आता हे मी असं सांगते असं नाही बोलले, ते खूप छान पद्धतीने एखाद्या 2री-तिसरीतल्या विद्यार्थ्याकडे बोलतात तसं त्यांनी बोललं. आत्ता मला अगदी तेच्या ते शब्द आणि त्याची ती भावना आठवत नाही, पण त्यांचं संवादाचा त्यांचा प्रश्न विचारायचं हे होतं की तू मला समजावं म्हणून बोलते आहे का तुझ्या मनातलं तू काढण्यासाठी बोलते आहे? तर मी म्हटलं, तुम्हाला कळलं पाहिजे म्हणूनच बोलते, हे माझं उत्तर होतं. मग तू एवढ्या गतीने बोललीस तर आम्हाला काहीच कळलं नाही ना, तुझं एक पण वाक्य कळलं नाही. तू भले 4च वाक्य बोल, सगळं नाही कळलं हरकत नाही, 4 वाक्य महत्त्वाची बोल आणि जे आम्हाला कळेल अशा पद्धतीने बोल. आणि त्याच्यानंतर ते घरी पण त्या आईला प्रकरणावरून मी मार खाल्ला होता. मग आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. म्हणजे गोष्ट एकदा तुम्ही तेव्हा ते आम्हाला तेव्हा रेडिओवरच अशा बातम्या म्हणा, रेडिओवरच भाषणं म्हणा, असं काहीतरी असेल, जे काय असेल ते रेडिओ. तर मग आम्हाला म्हणायचे, तुम्ही ते एक कुठला तरी कार्यक्रम होता बहुतेक विविध भारतीवर, तिथे मराठीतली गाणी कधीतरी दाखवाय आणि त्यावेळेला ते म्हणताना ना इतकं विचित्र उच्चारण करायचं, आता तुम्ही ऐकाल अशा पद्धतीने. म्हणजे तर ते मला म्हणाले, तुम्ही ते ऐकता, तुम्हाला कसं वाटतं ते ऐकताना? आवडतं का? असाच आता ते ऐकताय तुम्ही 2 मिनटामध्ये, ते 2 मिनटाचंच म्हणजे आता लता मंगेशकर हे हिंदीत बोलो इंग्रजीमध्ये बोलो का ते लता पण त्या मराठीच्या वेळेला त्यांचा ॲक्सेंट अगदी इतका विचित्र करून बोलायचे. आता मग तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, तो कार्यक्रम ऐकते का आणि त्या कार्यक्रमाचं म्हणजे तुला काय वाटतं? मग तू अशा व्यक्तीशी तू बसून संवाद करायला तुला आवडेल का? अर्थात मी लहान होती, मला बोलायला आवडायचं, मी हो म्हटलं होतं. तर कारण मला बोलायचं असायचं, मला ऐकणारं कोणतरी मिळावं, हेच माझं हे होतं. मग तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, नाही तुम्ही बघा आणि मुख्यपणे म्हणजे आता तेव्हा कधी दुष्काळ आला किंवा कधी पूर वगैरे आलं तर त्याला मदत फेरी वगैरे फिरायची. तर त्यावेळेला नायक म्हणजे आपण ज्यांना फिल्मी सितारे वगैरे म्हणतो ते, किंवा नेते मंडळी ज्या एरियात मदत फिरायची त्या एरियामध्ये
ज्या पद्धतीची भाषा आवडेल त्या पद्धतीने ते आवाहन करायचे. तुम्ही पण बघा, लक्ष ठेवा. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी ते तशी पद्धत वापरायची. म्हणजे आपल्याला त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटावा आणि मग आपणहून जास्त मदत द्यावी, ह्या पद्धतीने ते बोलतात. म्हणजे त्यावेळेला ते वाक्य ते शिकून येतात. आणि मग आता समजा रामदेव बाबा महाराष्ट्रात आले, तर ते नक्कीच महाराष्ट्रात आल्या सगळ्यांना माझा नमस्कार. मग अशा पद्धतीनेच ते सुरुवात करतात आणि सगळी लोकं भारावून जातात. मग पुढचा त्यांचा कार्यक्रम असतो तो हिंदीतून असतो, पण तो महत्त्वाचं जे सुरुवात करण्यासाठी, तुझं आणि माझं नातं जोडण्यासाठी, त्या भागात जी भाषा, जे छान चालतं ते जे प्रत्येक माणूस त्याचा प्रयत्न करतो की तुमच्या हृदयाला तो हात घालायला जातो. आणि हे तुम्ही बघा, तुम्ही हे प्रत्येक वेळेला कटाक्षाने मी जेव्हा कुठलीही भाषणं वगैरे ऐकते ना, तर मी कटाक्षाने ऐकते आणि मग त्यावेळेला विचार केला ना, मग आपल्याला कळतं की हा माणूस कोणाच्या हृदयाला हात घालतो. तुम्ही बॅनर पण वाचलीत, बॅनरवरची भाषा वाचली, ह्यांना कोणा लोकांना आकृष्ट करून घ्यायचं आहे. आता थोडंसं ह्याच्यामध्ये मी जागतिक थोडंसं राजकारण आणल्यासारखं वाटेल. तुम्ही खालिस्तानी, ते कॅनडात वगैरे खालिस्तानी लोक नारेबाजी करता जर कधी त्यांचे ऐकले, तर ते सगळे इंग्लिशमध्ये करतात. बघा तुम्ही, त्यांना ते ISIच्या लोकांना दाखवायचं असतं की तुम्ही दिलेला तुमचा जो आता त्यांना पाहिजे खालिस्तान म्हणजे पंजाबी भाषेमध्ये पाहिजे, त्याच्यावर लिहिलेले नारे किंवा त्याच्यावर बॅनर लावलेले आहे त्याच्यावरचे अक्षरं ही पंजाबीमध्ये पाहिजे, पण ते बरोबर इंग्रजीमध्ये देतात. हे जेव्हा मी बघते ना, मी प्रत्येक वेळेला कुठलंही हे करताना कळतं आपल्याला की ह्यांना कोणाच्या हृदयात हात घालायचा आहे. मग माझ्या ना डोक्यात नेहमी हा विचार येतो, जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला 1947 साली, आपल्या देशामध्ये तेव्हा इंग्रजीचं प्रचलन इतकं नव्हतं. त्यावेळेला आपल्या पंतप्रधानांनी आपल्या देशातल्या लोकांना मध्ये जागा बनवण्यासाठी इंग्रजीपेक्षा हिंदीतून जर भाषण केलं असतं, तर त्यांच्याबद्दलचा जो आपलेपणा होता, आपुलकी होती, ती वाढली नसती का असं मला वाटतं. की नक्कीच लोकांना जर तुम्ही संवाद साधताना तुमची भाषा, तुमची आणि माझी, भले त्याच्यात प्रेम आहे, आत्मीयता आहे, पण जी लँग्वेज हा शब्द आपण वापरतो, ती जर का एकमेकांची जर मिळाली नाही, तर एक मनामध्ये कुठेतरी अढी असते. हे मी आता खास ना रिक्षावाल्यांच्या बाबतीत पण आता ती भाषा परवाना वगैरेसाठी मराठी यायला पाहिजे. मग ह्या जे दुकानदार आहेत बघा, बहुतेक दुकानदार मला जरी जे भेटले ते दुकानदार, ते गुजराती असू देत, मारवाडी असू देत, कोणी असू देत, पण त्यांना आपण मराठीतून बोलल्यावर ते मराठीतून उत्तर देतात, कारण त्यांना त्यांचं आलेलं गिऱ्हाईक तोडायचं नसतं. मग रिक्षावाल्यांना नसेल का वाटत की आपल्याला फक्त काय बोलायचं काय आहे, तुम्हाला काय आरती ओवाळून कुठला मंत्र म्हणायला सांगणार नाही आहे, बसा या सुस्वागत बसा वगैरे असं काय नाही, हो नाही म्हणायचं आहे. तर त्याच्यावरून मला हा प्रश्न वाटला की आपल्याला जर, आणि गिऱ्हाईक तर काय त्यांचे तर बदलत असतात, दुकानदार एका ठिकाणी असतो ठीक आहे, पण तरी हल्ली फोनमुळे आपण एखादा रिक्षावाला जर आवडला आणि तो आपल्या भागात असेल, तर आपण त्याचा फोन नंबर घेतो आणि तू आम्हाला येशील का वगैरे किंवा हे घेतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने त्या प्रदेशातली भाषा, थोडेफार शब्द, महत्त्वाचे शब्द तरी शिकलेच पाहिजे. तर तिथल्या लोकांच्या
हृदयात आपण जास्त लवकर जागा निर्माण करू शकतो. तुम्हाला माझे हे विचार पटतायत का बघा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.